कामगिरी सामन्यात केली आणि या सामन्याचा हिरो ठरला सचिन लहाने. त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि भातंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच देविदास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. मी देविदास पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन लहानेला सन्मानित करायचं. अतिशय सुंदर कामगिरी मात्र या सामन्यात सचिन लहानेची राहिली. याच्यातून आता जे सेकंड राऊंडचे 2 मॅच जे होणार आहेत त्याच्यातून देखील हाय स्कोरला बाय असणार आहे. याची देखील दखल आपण 4 संघांच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. आमदार चषक 2024 चे हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टी भातान आणि भातानपाडा आयोजित हे आमदार चषक 2024 च शानदार पर्व. उमरोली विरुद्ध बेलवली या 2 संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. अजय पाटील आणि आकाश पाटील आकाश पवार ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले. अतिशय जबरदस्त जोडी म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं ते बेलवलीचे हे 2 खेळाडू मात्र मैदानात दाखल झालेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्याच्या नावाने या उमरोली संघाला ओळखलं जातं तो साहिल लोंगळे याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. साहिल लोंगले कर्जत टेनिस क्रिकेटचा एक नामवंत क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं तो साहिल लोंगलेच्या हातामध्ये चेंडू. अगदी वेळ न दौडता लगेच सामन्याला सुरुवात होतीये. अनेक मान्यवर मात्र मंचावर पाहायला मिळतात. तथा आमचे भातांग ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच माननीय दीपकजी ठाकूर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे उमरोली संघाच्या गोलंदाजांसाठी. त्याच दरम्यान आमचे सांगड्याचे आनंद बुवा सांगड्याचे पाठीराखे आहेत आणि त्यांना मी विनंती करतो आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षात येऊन असं नसतं व्हायचं आहे. यावेळीचा चेंडू लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एकेरी धाव पूर्ण अजय पाटीलच्या माध्यमातून अकाउंट ओपन करून दिलाय आपल्या टीम JMD बेलवलीला. JDM बेलवली विरुद्ध उमरोली असा हा सामना. यावेळीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं रवाना होतोय. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावतील परंतु चेंडू जाईल सीमा पार. चौकार. आयोजक सुनील काटवले यांचं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे. आनंद बुवा सांगडे आपण अगदी वेळ न दौडता लगेचच आमच्या अतिथी मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. पहिला चौकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळाला. साहिल लोंगलेवर लगावलेला आकाश पवारने चौकार. आकाश पवार मिस्टर 360 आहे बेलवलीचा. यावेळीचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आनंद बुवा यांचं सहर्ष स्वागत आहे या मंचावर. साहेब या आमच्या तमाम आयोजकांच्या वतीनं आपल्याला आमंत्रण दिलं जातंय. आमचे विद्यमान सदस्य दीपक ठाकूर यांचं देखील बोलवणं आहे आपल्याला आणि सुनील काटावरे आपले अगदी जवळचे मित्र यांचं देखील बोलवणं आहे आनंद बुवांना. यावेळेचा चेंडू मोठा फटका. ताकद थोडी कमी पडली की काय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतोय तत्पूर्वी चेंडू गेलाय. 1 बाउंस सीमा पार. चौकार.
मयूर पाटील आपण काल पाहिला या मैदानावर धावा येत नव्हत्या आणि आज देखील सुरुवातीच्या सामन्यात अगदी लो स्कोरिंगच्या मॅच पाहायला मिळाल्या, परंतु वारतोली संघाने खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि तिथून मात्र धावांचे डोंगर उभे राहताना पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते। 9 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत। येणाऱ्या निर्धाव चेंडू नंतर साहिल लोंगले 2 चौकारांचा मार आतापर्यंत या गोलंदाजानं खाल्लाय। ऑन स्ट्राइक आकाश पवार। मोठा फटका खेळलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जाईल सीमा पार। आकाश पवार बेलवलीकर यांचा ब्रँडेड षटकार। धन्यवाद डीजे। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आलाय आणि प्रथम सत्रात फलंदाजी करताना 2 चौकार 1 षटकार आपण आकाश पवारच्या फलीतून पाहिला। एकंदरीत पहिल्या षटकाच्या संपुष्टानंतर धावफलकावर धावा मात्र लागल्या त्या तब्बल 15। अजून येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि या 3 षटकात किती धावा उभा राहील जेडीएम बेलवली संघ हे पाहणं मात्र गरजेचं असेल। अरुण पाटील आणि जीवन पाटील बादल ग्रुप बेलवली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे इकडे जमा झालंय आणि पहिले 200 रुपये मला असं वाटतं जिंकलेत ते आकाश पवार या खेळाडूंना। यावेळी मात्र माघारी परतावं लागतंय अजय पाटीलला। अगदी स्वस्त्यात तंबूचा रस्ता धरलाय अजय पाटील बाद।
हिंदुस्थानामध्ये 22 जानेवारी रामजीची सवारी निघली आणि जल्लोषात राम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा साजरा केला गेला। इथून मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये हर्षद लोंगलेला पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळाली। नौका खेळाडू निलेश पाटील मात्र मैदानात दाखल। पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, गगनचुंबी केलेल्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र शेवटच्या क्षणाला जमिनीला दान आणि धावचीची विकेट मिळाली असती आणि काय चित्याच्या चपळाईने धावा घेतल्या जात आहेत। तिसऱ्या धावेसाठी धावले होते आणि 3 धावा प्राप्त केल्यात। आनंद बुवा यांच्याकडून 2 षटकारांसाठी आकाश पवारला इनाम आलंय। लागोपाठचे 2 षटकार लावले तर 200 रुपयाचं इनाम, 500 रुपयाचं इनाम आनंद बुवा यांच्याकडून दिलं जाईल। आणि आमच्या तमाम आयोजकांचे खूप आभार मानलेत आनंद बुवांनी, कारण की बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आनंद बुवा यांचा सहभाग असतो, भरपूर टुर्नामेंट ते बघत असतात आणि हे आयोजन खूप चांगलं आहे अशी प्रशंसा करत असताना आभार व्यक्त केले आयोजकांचे आनंद बुवा यांनी, त्यांचे देखील आम्ही धन्यवाद देतोय। आणि आपण मैदानात पाहतोय हर्षद लोंगलेच्या या चेंडूवर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावा मिळाल्या। पुढचा चेंडू आकाश पवारने लगावलेला, जेल होण्याची शक्यता, हर्षद लोंगले स्वतः चेंडूच्या खाली आणि जेल बाद होतील इथून आकाश पवार। नौका खेळाडू मैदानात उतरलाय अभिषेक चोरगे आणि चोरगेने जर षटकार लगावला, प्रत्येक षटकारासाठी त्यांचे अगदी जवळचे मित्र अभिषेक ठाकूर यांच्याकडून 200 रुपये। त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे युवा नेते जगदीश भाई काटावले यांना मी विनंती करतो की आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे। तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे रनआउटच्या साठी। जगदीश भाई काटावले यांचं शुभ आगमन मंचावर होत असताना डॅशिंग एंट्री आहे। भातान गावातील डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून जगदीश भाई काटावले यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं आगमन मात्र मंचावर झालंय। तिसऱ्या पंचांची मागणी, तिसरे पंच आमचे चेक करतायत। क्रिशियल मोमेंट आहे, अगदी क्रिशियल मोमेंट आहे। 4-5 वेळा स्लो करून बघावं लागतंय। अगदी काही चेंडूंचा खेळ शेष राहिला आहे आणि याच्यामध्ये विकेट जाणं देखील अगदी क्रिशियल मोमेंट झाले आणि अशा परिस्थितीमध्ये खूप स्लो करून पाहावं लागतंय। नॉट आउट, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत। त्याच दरम्यान आमच्या अजून एक मान्यवर पुंडलिक पाटील सांगडे यांना मी विनंती करतो की आमच्या
व्यासपीठावर येऊन साहेब आपण विराजमान व्हायचंय. 27 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात. अभित जोरगे मात्र मैदानात दाखल. यावेळी अभित जोरगेची जाते विकेट. स्वागत आम्ही करतोय. मैदानात आपण पाहतोय जिथे 3 षटकांचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 27. शेवटचं षटक हर्षद लोंगलेचं त्याला मिळालेत आतापर्यंत 3 विकेट. 3 विकेट प्राप्त करणारा हा सुंदर गोलंदाज हर्षद लोंगले. यावेळीचा देखील देखना चेंडू पाहायला मिळाला. नौक्या आलेल्या खेळाडूनं खेळून काढला दर्शन पाटीलनं आणि एकेरी धाव मात्र या चेंडूवर मिळेल अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुष्टात येतोय. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा जोडल्या जात आहेत. त्या तब्बल 28 आणि 29 धावांची गरज असेल ती टीम उमरोलीला. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना छंद एकच आहे बैलगाडा शर्यत. आणि बैलगाडा शर्यतीचे देखणे गाणे आमच्या डीजेच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. मी तत्पूर्वी विनंती करतोय वशणी संघाचा कर्णधार आणि भिंगारवाडी संघाचा कर्णधार आपण वेळ न दवडता लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आपण पाहतोय आपण बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे. आमचे सर्वांचे लाडके आनंद बुवा यांचा सन्मान केला जाईल. मी आनंद बुवा यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. गुरुनाथजी खारके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वारकरी संप्रदायाचं प्रतीक असणारं उपकरण आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान केला जातोय. आमचे वारकरी संप्रदायाचे दिग्गज व्यक्तिमत्व आनंद बुवा यांचा सन्मान या मंचावर होतोय. तदनंतर भातान गावचे डॅशिंग नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते जगदीशभाई काटावले यांचा इथे सन्मान केला जाईल. मी आपले सरपंच तानाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीशभाई काटावले यांचा आपण सन्मान करायचा. डॅशिंग नेतृत्व माननीय दीपकजी ठाकूर साहेब आणि तानाजी पाटील या 2 व्यक्तिमत्वांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशभाई काटावले यांचा सन्मान करायचा. डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं आणि त्यांची एक फिल्म थोड्याच दिवसात येणार आहे. फिल्म एक पिक्चर मध्ये ते काम करत आहेत. मुकबधीर ऍक्ट्रेसचा तो पिक्चर आहे आणि त्या पिक्चर मध्ये काम करणारे दुबई आणि वेगवेगळ्या देशात जाऊन शूटिंग करणारे आमचे जगदीशभाई काटावले यांचा सन्मान इथे झाला. आपण मॅच पाहतोय मैदानामध्ये बेलवली विरुद्ध उमरोली जिथे 18 चेंडूंमध्ये बेलवली संघाने 28 धावा जमवल्यात आणि 29 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 29 धावा कशा पद्धतीने उमरोली संघ पार पडेल याचं धावतावर ऐकवण्यासाठी आपण वळूयात रोशन सकपाल यांच्याकडे. थँक्यू. यानंतरची मॅच आहे भिंगारवाडी विरुद्ध वशेणी. टॉससाठी यायचं लगेच भिंगारवाडी विरुद्ध वशेणी.
आमचे मित्र प्रवीण शिसवे यांच्याकडून रोनक मराठा उमरोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि दोन संघाचे कॅप्टन सुद्धा इथे पाहायला मिळतील. बेलोली संघाचा 12वा खेळाडू साहिल इथे दिसत नाही. तो असला की मजा येते. पाठवा बेलोली संघाचे पाठीराखी जर असतील त्याला पाठवा इकडे. सम्मानीय गुरुनाथ खारके. तो चलो दोस्तों मुकाबले की तरफ चलते हैं जहां पे 18 गेंदों में जीतने के लिए जरूरत है 29 रनों की. पहले गेंदबाज 660100 नंबर की जर्सी पहने हुए पूरा पहला पीला मैदान हो चुका है. पहली गेंद ये देखिएगा बेहतरीन स्ट्रोक. पहली गेंद के ऊपर नंबर आए 4 और दंदनाता हुआ ये पहला चौवा. पहली गेंद के ऊपर क्या जबरदस्त चौवा लगाया था. 4 रनों के साथ दमदार शुरुआत यहां पे देखने को मिली. हालांकि 18 गेंदों के ऊपर जरूरत है जीतने के लिए 29 रनों की. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. अलोंग कार्पेट इस गेंद को खेल दिया और बेहतरीन प्रोडक्शन यहां पे देखने को मिला है. और इस दौरान रन कंप्लीट हुए 2 रन. बढ़िया बढ़िया बल्लेबाजी. लोएस्ट टारगेट का मुकाबला यहां पे हमने देखा था. पिछला मुकाबला भी इसी तरह से कवर किया था बेलवली टीम ने. अब ये मौका है और एक मौका है, लेकिन इस बार इस मर्तबा उमरोली टीम है सामने. ये बढ़िया स्ट्रोक. ये देखिएगा उमरोली टीम पिछले मुकाबले में बाल बाल बची थी, लेकिन इस बार कोई गलती नहीं करेंगी. 4 रन. टीम की टोटल की बात करें तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 10 रन. 29 रनों की जरूरत है. 10 रन बन चुके हैं, यानी कि अब 19 रनों की जरूरत है आने वाली गेंदों के ऊपर. गेंदे बची है इस वक्त 15 गेंदे. बहुत मुश्किल है बेलवली टीम को ये मुकाबला बचाना है तो कमर कसनी होगी. दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार तैयार है. ओ ये बढ़िया स्ट्रोक खेला है, लेकिन वहां पे प्रोटेक्शन है जरूर. दूसरी रन धोखा हो सकता है, लेकिन 2 रन कंप्लीट. काफी बढ़िया क्रिकेट. सुधीर हमारे साथ बैठे हैं. शायद करजत तहसील में बहुत साल उनका गुजरा हुआ है, तो शायद आज उस टीम को कहीं ना कहीं तो थोड़ा बहुत दिल तो करता है कि पुरानी जानकार टीम है तो उनको सपोर्ट करे. इस बार देखिएगा और ये गेंद किस्मत का चौवा आया. नंबर 4 उमरोली टीम अब जीत के नजदीक पहुंचती हुई. टोटल अगर देखा जाए तो 16 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली 13 गेंदों के ऊपर जरूरत है 13 रनों की. मुकाबला तो बल्लेबाजी करने वाली उमरोली टीम के लिए आसान है, क्योंकि दोनों बल्लेबाज अभी तक मैदान में साबुत है. एक अच्छी साझेदारी बिल्ड होती हुई नजर आएगी. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. ओ क्या बढ़िया स्ट्रोक, क्या बढ़िया स्ट्रोक. गेंद को रोकने की लगातार कोशिश की जा रही है, लेकिन गेंद नहीं रुकेगी. जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन.
इस उमरोली टीम के खिलाफ खेलते हुए मैं पहली मर्तबा कमेंट्री कर रहा हूँ, इसलिए मुझे शायद पता नहीं था कि इतनी बढ़िया खेल रही है। पहले मुकाबले में हारती हारती जीती थी उमरोली टीम, लेकिन अभी ऐसे लग रहा है कि पनवेल की मंजी हुई टीम है बेलवली, ऐसे नहीं छोटा नहीं आंका जाएगा। और ऐसे टीम के खिलाफ एक बेहतरीन परफॉर्मेंस, और खास तौर पर उनकी बॉलिंग अटैक है ना, बहुत बेहतरीन। टीम की टोटल 20 रन हो चुके हैं, यानी कि अब 9 रनों की मात्र जरूरत है। इस ओवर में आए 20 रन, बहुत महंगी ओवर साबित हुई गेंदबाज यहाँ पे प्रवीण गायकर की। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा अजय पाटिल। क्या बचा पाएंगे इस मुकाबले को? सवाल तो पूछे जाएंगे आपको मैदान के बाहर, आपके सपोर्टर द्वारा, आपके चाहने वालों द्वारा सवाल जरूर पूछे जाएंगे। दूर वाली छोर से अजय तैयार, ओवर द विकेट, हियर इज फर्स्ट वन। ओ बढ़िया शो, ये देखिएगा गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन और 1 चौका। जबकि हमने देखी है बहुत मंजी हुई टीम है, उसके बाद पहली मर्तबा इस उमरोली को खेलते हुए देखते हुए बहुत मजा आ रहा है। बहुत अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी, 1 रन बनेगी। टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ। शायद बेलवली टीम के सपोर्टर्स है और मैदान छोड़ना चाहते हैं, वारदोली टीम के सपोर्टर्स है, लेकिन नजदीकी गांव है ना, तो थोड़ा सा बहुत दुख थोड़ा होता ही है। लेकिन ठीक है, कोई बात नहीं, क्रिकेट है, क्रिकेट में हार जीत तो होती रहती है। इस वक्त अगर देखा जाए तो 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, 25 रन रिमेनिंग, ओनली 4 रन टू विन। 4 रनों की जरूरत है जीतने के लिए। जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है इस वक्त उमरोली टीम। क्या बढ़िया गेंदबाजी, दोनों डिपार्टमेंट अगर देखे जाए, बल्लेबाजी और गेंदबाजी का, ऑल इज वेल। उमरोली टीम इज परफेक्ट। इस बार हवा में खेल दिया और फर्स्ट विकेट डाउन। उमरोली हैव लॉस्ट द विकेट। आमचे सरपंच पाठीमागे बसलेले आहेत तानाजी पाटील। ज्या वेळेपासून या सरपंच पदावर विराजमान आहेत त्या वेळेपासून फक्त एकच टार्गेट आहे, माझ्या गावाचा विकास आणि माझ्या गावाची विकास कामं, क्रीडा क्षेत्राबरोबर गावाचा विकास हे मूळ ध्येय ठेवून या पदाला भूषवत असलेले आमचे तानाजी पाटील सरपंच, त्यांचं आपण खरोखर मनापासून कौतुक करूया। 4 रन जीतने के लिए चाहिए, बहुत नज़दीक मुकाबला है। मुकाबले में अभी वैसे देखा जाए तो इतनी जान नहीं बची। ओ द विकेट, हल्के हाथों से डिफेंस किया। ये सोच होनी चाहिए कि मुझे मात्र 4 रन चाहिए, नहीं तो कभी होता है ऐसे कि 15 गेंदें बची होती है, 2-3 रन चाहिए होते हैं, फिर भी बड़े शॉट लगाने का प्रयास किया जाता है बल्लेबाजों द्वारा, लेकिन ऐसा यहाँ पे नहीं हो रहा है। ये सोच अच्छी है उमरोली टीम की। 1 रन बनेगी, जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। ओ द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे और बढ़िया गेंद, ये विकेट और यहां से जाता हुआ उमरोली टीम का ये दूसरा विकेट। सरपंच साहेब खूप चांगली इच्छा व्यक्त केलीत, कारण आज रायगडमध्ये खेळाडू चिकार घडतात परंतु गावाला मैदानं नसतात। भविष्यात आपल्या मुलांना आपल्याला क्रिकेट कम्प्युटरवर खेळायला दाखवायला लागेल किंवा नेट प्रॅक्टिस करायला लावावी लागेल।
एक गाव एक मैदान टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे आणि आमचे सरपंच तानाजी पाटील यांची एक इच्छा आहे, माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या गावासाठी एक सुसज्ज असं क्रिकेटचं मैदान सरपंचांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. सरपंच खरोखर खूप चांगली धोरणं आहे तुमची आणि नक्कीच मी म्हणेन निव्वळ भातान गावासाठीच नव्हे तर प्रत्येक गावासाठी हा मेसेज असणार आहे की किमान एक गाव आणि एक मैदान टिकून ठेवा. कारण आता सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक जमिनी विकलेल्या आहेत आणि आता एखाद्या गावासाठी मैदान असणं फार गरजेचं आहे. सध्या बिल्डर फोफावत आहेत, बिल्डिंगांचं जाळं सगळ्या खेड्यापाड्यात होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण घडताना पाहायला मिळेल आणि विकेट. डीजे तुम्हाला यासाठी थांबवत आहे कारण तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण डीजे ऑपरेटर एक वेळ समालोचकाला कमी प्रमाणात, मैदानामध्ये क्रिकेट प्लेअरला जास्ती प्रमाणात पारितोषिक भेटत असतात. 2 नंबर समालोचक आणि 3 नंबर नंतर डीजे ऑपरेटर आणि अंपायर असतात. त्यातलं पहिलं पारितोषिक तुम्हाला मिळालेलं आहे. मथुरचं गाणी लावल्याबद्दल रमेश ठाकूर यांच्याकडून आकाश डीजे यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सामन्यामध्ये मात्र थोडीशी रंगत कमी झालेली आहे कारण सामना एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 26 धावा, 3 धावांची गरज आहे. शेवटचा षटक आहे, कमी नाही म्हणता येणार कारण बेलवली संघ आहे, कधी पलटवार करू शकतो. आणि आपण बऱ्याचशा अंशी असं पाहिलंय, मी बऱ्याचशा मॅचेस अशा बघितलेल्या आहेत ज्यावेळेस एक बॉल आणि एक षटकार असेल ना त्यावेळेस षटकार लागलाही जातो, परंतु एक बॉल एक रन जर असेल तर फार अडचणीचा काळ असतो. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जगदीशभाई काटावले आणि आमचे मित्र आहेत. पहा आज किती लुकिंग व्हेरी स्मार्ट, इन शर्ट, अगदी पद्धतशीर या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे. दीपक तुर्के यांचं फार बारीक लक्ष असतं. जाता जाता पहा पाहुण्यांचं स्वागत करूनच गेले ते. 3 धावा ओ द विकेट. डिफेन्सिव्ह क्रिकेट, असा जर क्रिकेट खेळाल तर मग आपल्याला कोणीही थांबू शकत नाही. फक्त 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. अभिषेक चोरगेने जर हायट्रिक घेतली, मॅच जिंकली, रुपेश आणि अभिषेक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अरुण पाटील यांचं सुपुत्र पहा, अगदी वजनदार नेतृत्व आहे आणि खूप मेहनत आहे आणि वारंवार आम्हाला पारितोषिक सांगायला येतोय. 5 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. ओ द विकेट. 5 बॉल 2 धावांची गरज. उडवला या बॉलला आणि या क्षणाला मात्र झेल ड्रॉप होतोय. 1 धाव आणि विजयाची 2री धाव पूर्ण केली जाते. विजय होतोय टीम उमरोली संघ.